मुंबईमध्ये असलेल्या खेरणे रामनगर येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय तिरंगा श्रीमती वैष्णवीताई नाईक यांच्या हस्ते फडकविण्यात आला. या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधून प्रचंड बहुमताने निवडून आलेले नगरसेवक श्री मुनावर पटेल, श्रीमती वैष्णवीताई नाईक, श्री रॉबिन मडवी व कुमारी आदिती लीलाधर नाईक यांच्या वतीने श्री संतोषजी नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री मुनावर पटेल यांनी रामनगरच्या रहिवाशांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तसेच रामनगरचा चेहरा मोहरा बदलण्याचे आश्वासन दिले. श्रीमती वैष्णवीताई नाईक यांनी परिसरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून नागरिकांचे आभार मानले. श्री रॉबिन भालचंद्र मडवी यांनी रामनगर परिसराच्या विकासासाठी 4 नगरसेवक एकत्रितपणे कार्यरत असल्याचे नमूद करून भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने रामनगरवासियांच्या वतीने नवनिर्वाचित मान्यवर नगरसेवकांचा स्वागताध्यक्ष श्री गजानन नंदकुमार म्हात्रे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गजानन नंदकुमार म्हात्रे, श्री विजय कवडे, अब्दुल असू शेख, महावीर भोसले, मिथिलेश सिंग, अशोक रणवीर, शंकर फलके, हरिश्चंद्र यादव, कुलदीप नाईक, रामकृपाल निषाद, अजय सोळंके, रामदायल सरोज, सचिन साबळे, फकीरा अन्सारी, अशोक यादव, विशाल यादव, विश्वजित दोडके, दादासो घारे, प्रशांत जाधव, उमेश तिवारी, कार्तिक गोडके, राकेश म्हात्रे, शेखर कावट, श्रीमती मनीषा रणवीर, नितीन घोटकर, शंकर उतरडे, सुवर्णा वाघ, राजपूत आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सांगता अल्प उपहार देऊन करण्यात आली.